नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर वालवली या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामधील जर आपण दृश्य बघत असाल तर या ठिकाणी एक भीषण अपघात झालेला आहे. एक ट्रक जी आहे त्या ट्रकचा या ठिकाणी अपघात झालेला सांगण्यात येते आणि त्याचबरोबर जर आपण बघत असाल तर 2 ते 3 जे माणसं आहेत ते दरीमध्ये पडल्याचं देखील संभावना सांगण्यात येते आहे. आता अजून जो भीषण अपघात आहे ज्याच्यामध्ये कोणाचा बळी गेलेला आहे का, मात्र हा अपघात कितपत मोठा आहे याची माहिती घेण्याचा आपण जे आहे प्रयत्न करत आहोत. मात्र अद्यापही स्पष्टपणे जी आहे माहिती मिळत नाहीये. मात्र जर तुम्ही बघत असाल तर या अपघाताला जे आहे मुख्य कारण सांगण्यात येते ते म्हणजे या ठिकाणी असलेला स्लोप. या ठिकाणी जर आपण बघत असाल तर कुठले बॅरिगेड्स वगैरे नव्हते आणि आपण वारंवार जे आहे इथले लाईव्ह करत होतो की इथे बॅरिगेड्स लावा, कमीत कमी जाळ्या तरी लावा, कारण हा वन वे होता. एकाच साईडनी जाणाऱ्या गाड्या आणि दुसऱ्या साईडनी येणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्यांना एकच दिशा होती, त्यामुळे हा अपघात झालेला आहे. आपण आता पुढे जाऊया आणि पुढे जाऊन जे आहेत आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे की या ठिकाणी नेमकं काय झालंय. माहिती द्या ना. माहिती मी पण आताच आलो. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार फक्त असं माहिती पडते की ही जी मोठी ट्रक आहे ती आता सध्या या ठिकाणी देखील दरी सारखंच आहे. आपण मागे देखील लाईव्ह केले होते. तर त्या दरीमध्ये जी आहे ही ट्रक जी आहे ती पडलेली आहे आता आणि त्याच्यामध्ये देखील काही माणसं होते. तिला जेसीबी काढण्याचा प्रयत्न केला जातोय. जेसीबीत देखील माणसं होते, मात्र ते देखील जे अद्यापही गाडीत अडकले तिथं घ्या दिसतात का ते काय दादा. चला बघूया. तर या ठिकाणी जे आहे गाडीमध्ये माणसं अडकलेले आहे असं सांगण्यात येते. आपण ते आता बघणार आहोत. इथे खूपच मोठा भीषण असा हा या ठिकाणी अपघात जो आहे झालेला आहे आणि या ठिकाणी जे अडकलेले आहेत त्यांना युद्ध पातळीवरती काढण्याचं काम सध्या आता सुरू आहे. थांबा, काय दिसतंय का बघूया. हा आता दिसलं पाहिजे ना. जरा थोडी जागा द्या. तर या ठिकाणी जे आहे मध्ये देखील ट्रकमध्ये, अरे बापरे खूपच भीषण आहे बघा. जे एका ट्रकची आणि कारची जी आहे या ठिकाणी आपल्याला धडक. याच्यामध्ये कोणी अडकलंय का. अरे बापरे, फॅमिली आहे नाही एकटाच. तर या गाडीमध्ये देखील जे आहे कोणीतरी अडकलेले आहेत. हो, आणि त्यांना वाचवण्याचे काम इथे सुरू आहे. आता सध्या घाबरण्याचं अद्याप काही कारण नाहीये. ज्या गाडीमध्ये जे आहेत ते सुखरूप आहेत. बॅका पण काढून थँक्यू दादा. मग कसं घेणार मी. हा, काय झालं ते सांगा फक्त. काय झालं म्हणजे हा काय झालं थोडं थोडक्यात माहिती द्या. नेमकं काय झालं, तुम्ही काय असं ना. मी माझ्या मिस्टरला सोडायला आली म्हणजे आपल्या स्टेशनला. तर शांतीनगर स्पीड मध्ये आली गाडी. मग तिथे आधी रिक्षावाला उडवला, 2 नवरा बायकोला उडवला. कोणी उडवला. ट्रकने उडवला की कारवाल्याने. ट्रकवाल्याने स्पीड मध्ये आला. मी एवढं वाचली, मी उड्या मारली. तुम्ही कशावर होत्या. हा, मी आपण चालत होतो. हा, आपल्या गावाला जायला रिक्षाला. मग घरी जायला मी जात होते. मग सरळ आला ना तो असा. मग मी असं आपला थोडा म्हणजे असं बघितलं पाठीमागं बघू ना, अशी उड्या मारली म्हणजे मी वाचले. मग दूधवाला होता, दूधवाल्याला उडवला आधी पूर्ण. त्याची टेम्पो दूधची वाढेल. परत ते बाईकवर नवरा म्हातारी होते त्यांना उडवला. ते कुठे राहतात सध्या. तिथे होते ना कोपऱ्याला, बघितलं. त्यांना काही दुखापत झाली. बाबा ते बाईच्या हात फ्रॅक्चर झाला पूर्ण, म्हणजे ती पूर्ण पडलेली आणि तो माणूस डोकं. इकडे कसं गेला. ड्रॉप होता काय होता. ऐका ना, मग तिकडे पडलं ना. मग इथे एक सीट मध्ये आला. ही 4 व्हीलर इथे साईडला उभी होती. साईड वगैरे मध्ये ती साईडला 4 व्हीलर घेऊन आतमध्ये गेली. तर म्हणजे एक माणूस आहे.
तर आता मध्ये जे आहे एक माणूस आपल्याला दिसतोय यांचे पोरगा आहे कार मध्ये. दादा तुमचा मुलगा आहे, ते कुठून कुठे जात होते आणि कुठे राहायला, कुठे आहेत ते? एरंजाडला राहिलाय. तर यांचं कोण आहे कारमध्ये? एकटेच आहेत का? एकटेच. तर आपण जर बघत असाल तर कारमध्ये जे या दादांचा मुलगा आहे तो एरंजाडला. काळजी करू नका, काळजी करू नका, सगळे काढतायत त्यांना. या दादांचा जो आहे त्या कारमध्ये मुलगा आहे अडकलेला आणि त्याला आता काढण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे. तर आपण तिथपर्यंत जाऊन जे आहे प्रयत्न करूया. आपण आणि त्या इथे बॅरिकेड्स वगैरे काहीच नाहीये. आपण अनेक वेळेला सांगितलं इथं भिंत बनवा, परंतु बनवली नाहीये. आता तरी जाग येईल का प्रशासनाला? या ठिकाणी जे आहे ते अडकलेलं. दादा थांबा, प्लीज जाईल. ते दिसत देखील नाहीये, त्यांना कसं काढणार? पकडा बरं, नाही तर पडू आपण. इथे कारमध्ये एक अडकलेले आहेत, एक दादा अडकलेले आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा मुलगा होता जे जिम करून वापस येत होते आणि आता त्याचं काम सुरू आहे. चालू आहे का? बंद करतो. कुठून करशील? जाते बघ बघ पहिले बघ. हे पण पुढे झालं नको. त्या ट्रक मधले कुठे गेले? पळून गेले का? ते ड्रंक होते का? ड्रंक होते, दारू वगैरे पिलेले होते. तिकडे 2 माणसांना मारून आले. अरे बापरे. वरूनच ते टेकडी आहे ना, उतारवरूनच एकदम फास्ट आलाय तो. मध्ये पण 4-5 जणांना उडवले रिक्षावाला. आता घटनास्थळी जे आहेत पोलीस देखील दाखल झालेले आहेत. आणि ही गाडी हेच का काढतायत? सगळे नागरिकच का काढतायत? कारण ते त्यांचंच नाही मग बाकीचे कोणी आले नाही? अग्निशमन दल वगैरे कोणी, बचाव दल नाही आलंय का? नाही आलेले. ते गाड्या अडकल्या, त्यांच्या पण गाड्या अडकल्यात का ट्रॅफिकमध्ये? तर बचाव दल देखील इथे येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या देखील ट्रॅफिकमध्ये जे गाड्या अडकलेल्या आहेत. म्हणजे खरंच काय सुरू आहे बदलापूर? एखादा निष्पाप बळी जातोय, परंतु वाचवण्यासाठी इथे बचाव दलाला येण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. पोलिसांच्या गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत. आणि बघा, आपण बघा अंतर बघा किती आहे. बदलापूरकरांना आपण नेहमी सांगतोय बघा अंतर किती आहे. ही दरी आहे पार. इथे जर काही असतं तर ठीक आहे, मात्र आता त्यांना वाचवण्याचं काम इथे सुरू आहे. सीट आहे ना? मोबाईल भेटणार आहे. ठेव ना तुमच्याकडे, ठेव ना. या ठिकाणी कारचा जो मालक आहे, कार चालक जो आहे तो फरार झालेला आहे. सॉरी ट्रक चालक जो आहे तो फरार झालाय आणि कार चालक जो आहे तो अडकलेला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे सध्या की कार चालक मध्ये अडकलाय आणि त्यांना काढण्याचं काम जे आहे इथले स्थानिक काढतायत. कारण बचाव दल जे आहे अद्यापही इथपर्यंत पोहोचू शकत नाहीये, कारण ट्रॅफिक खूप झाली आहे आणि ते सुद्धा हे ऍक्सिडेंट बघण्यासाठी ट्रॅफिक झालेली आहे. या कार चालकाला काढण्यासाठी जे आहे स्थानिकांनी पुढाकार घेतलाय. माणुसकी आपल्याला कुठेतरी दिसते, मात्र विचारून काय बघा हे सगळे पडतील इथे नाही तर इथंच काय पुढून का ते? अरे बापरे, गाडी कस काय सर? आणि आपण बघताय की गाडी चालू वाटते आपल्याला. झाडं वडली इकडं तर. अरे मग गाडी इकडे जाईल ना. गाडी आणि ती पण गाडी जाईल. चालू काय? ट्रक चालू आहे की गाडी चालू आहे? मग ते चाबी नाही आहे ना? चाबी पण खराब झालाय. अत्यंत बिकट परिस्थिती आहे. ही जी ट्रक आहे ती चालू ट्रक आहे, तिचा आवाज आपण बघू शकतायत.
मात्र हे सगळे जे आहे त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे की माणुसकी या ठिकाणी जिंकते आहे, माणुसकी पुढे येते. कार चालक जे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. देवाच्या कृपेने सगळे सुखरूप जे आहेत ते बाहेर पडायला पाहिजे. एकच दादा आहे तिथे जे जिम साठी जात होते. आपण जर बघत असाल तर हे बघा ज्या दादांचे आई आहे त्या देखील इथे आता आल्या, त्यांच्या आई देखील इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या मावशी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जिम साठी जात होते दादा. बदलापूर वालवली परिसरामध्ये सध्या हे सर्व काही सुरू आहे. बचाव कार्य इथे आलेलं नाहीये अजून, कारण ते येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ट्रॅफिक खूप जाम झाली आहे. इथल्या स्थानिकांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. चेहरा दिसतोय का? बोलतो ना चेहरा दिसतो बघ, त्याला ऑक्सिजन लावतो मी लगेच. बोलतो ना बोलतो आवाज त्यांना जे आहे इथे आता ऑक्सिजन पोहोचवण्यात येत आहे. कारण जर बघितलं तर एवढे मोठा जो भला मोठा ट्रक आहे तो त्या गाडीवरती आहे आणि ज्या ट्रकचा चालक आहे तो फरार झालाय. त्याचमुळे कार मधल्यांची जे त्यांची काय चुकी होती, कारण हा जो ट्रक चालक आहे त्यांनी 2 ते 3 जणांना धडक दिली. मध्ये सीट आहे, ड्रायव्हिंग सीटवर असणार ते दादा, त्यामुळे जे निघू शकत नाही. मात्र त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न चालला इथे. आता बाहेर निघाल्यावर समजेल की त्यांना काही दुखापत झाली आहे का, कारण एवढा मोठा ट्रक जो आहे त्यांच्या कारमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी मोठी जड वाहनं घेऊन रहदारीच्या मार्गावरती का हे केलं जातं. आपण कित्येक वेळेला सांगत असतो की ही जी जड वाहनं आहे, हे ज्या ट्रक्स आहेत त्यांचा काहीतरी टाइम निश्चित करा. गर्दी बघा, इथे एवढी गर्दी झाली आहे की म्हणजे सुरक्षा दल देखील कुठून येतील, खूप गर्दी झालेली आहे. गाडी पकडून ठेवी. साधारणतः आता 1 तास होत आलेला आहे. सगळे इकडून लावणार आहेत ना. 1 तासापासून जे आहे 1 तासापासून हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. हे सगळे स्थानिकच आहेत का? याच्यात एकही बचाव दलवाले नाहीये. हे रिक्षा चालक वगैरे आहेत. हे बघा, हे सगळे रिक्षा चालक मित्र वगैरे आहेत. बचाव कार्य नाहीये या ठिकाणी. हे सगळे जे आपल्याला दिसत आहेत स्थानिक दिसत आहेत. आता आलेत बचाव कार्य, मात्र 1 तास होत आला आता सध्या. आपण जिथे उभं हे पण कधी पण कोसळेल हे खाली दरीमध्ये. जे कारमध्ये अडकलेत, जिमला जाण्यासाठी जे आहे घरातून बाहेर पडले होते, मात्र त्यांची कार जी आहे आता या ठिकाणी अडकलेली आहे. आपण जर अतिशय भीषण असा हा अपघात आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर हे तर झालं, परंतु त्या साईडला जर आपण बघत असाल तर हा जो ट्रक ड्रायव्हर आहे, ट्रक चालक आहे, त्यांनी कित्येक लोकांना उडवत तो आलेला आहे. एका महिलेचा देखील हात फ्रॅक्चर झालेला आहे. रोड क्लिअर करायला सांगा. मात्र या ठिकाणी रोड क्लिअर करायला जे आहेत सगळे सुरक्षा दल वगैरे आतापर्यंत अद्याप यायला पाहिजे होते, जास्त प्रमाणामध्ये यायला पाहिजे होते, जेणेकरून जे आहेत सुरक्षा रक्षकांच्या गाड्या असू द्या, नाहीतर बचाव कार्याच्या गाड्या असू द्या, हळूहळू त्या पुढे येतील. बारवी डॅमला जाणारा जो रस्ता आहे आपला, उल्हास नदी वालवलीचा पूल आणि वालवली, बरोबर वालवलीच्या साईडला झालेला आहे. हा वालवलीमध्येच आहे हा अपघात जो आहे तो. उल्हास नदी बारवी डॅम साईडला जाणारा जो रस्ता आहे त्याच ठिकाणी.
मध्ये खंत एवढी आहे की तो वाहन चालक जो होता ट्रकचा तो पळून गेलाय, फरार झालाय आणि त्याची ट्रक चालूच आहे. म्हणजे किती हा निष्काळजीपणा. जी ट्रक पाऊण तास झाला जी ट्रक चालू आहे, त्याला कोणाच्या जीवाशी काहीही पडलेलं नाहीये. काय त्या ट्रकमध्ये ते देखील समजत नाही. ते काढण्याचा प्रयत्न करतायत. आता बघा, ट्रकचा जो सामान आहे तो खाली करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आता या ट्रकचा मालक कोण असेल, ही ट्रक या ठिकाणी का आलेली असेल आणि जो मध्ये व्यक्ती बसलेला होता तो मद्यपान केलेला असेल का, ज्याच्यामुळे एवढे निष्पाप बळी जे या ठिकाणी जाता जाता राहत आहेत. खरं तर हे बघा, या दादांचं नाव काय? श्रीराम मनोहर श्रीराम सर, ते सर्पमित्र आहेत आपले. मनोहर सर, त्यानंतर श्रीराम सर दिसत आहेत आपल्याला. या सगळ्या स्थानिकांचं कौतुक केलं पाहिजे, कारण बचाव दलाच्या तर बघा त्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो. आता ऑक्सिजन लावलाय त्यांना. सुखरूप आहेत ते, कोणी काळजी करू नका. काय समजत नाही, लादे आहेत, फोडले नाही. अरे बापरे, किती जड असेल ते. लाद्याचे आता हे खरं तर हे जे सगळे कार्य आहे ते कोणाच्या अंतर्गत केले पाहिजे होते बदलापूरकरांना तुम्ही सांगा. इथे स्थानिक पुढाकार घेत आहेत. आतापर्यंत जे आहे ट्रॅफिक एवढी जाम झाली आहे, मात्र तरी सुद्धा जे आहे त्याचं कोणीही काम करत नाहीये. इथे सुरक्षा रक्षकांची आतापर्यंत यायला पाहिजे होती. संपूर्ण सुरक्षा रक्षकांची फौज जी आहे आतापर्यंत इथे यायला पाहिजे होती, मात्र तीही कोणीही आलेलं नाहीये. थोडेफार प्रमाणामध्ये आले, अगदी क्षुल्लक बोटावर मोजण्या इतके जे आहे सुरक्षा रक्षक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बचाव कार्य देखील आलेलं नाहीये. मग एवढी मोठी जर या ठिकाणी ट्रॅफिक झालेली आहे तर ती ट्रॅफिक सरकवली गेली पाहिजे आणि यांना लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे, परंतु काहीच नाही. 3-4 पोलिस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, की कोणीच दिसत नाही आणि सगळ्या स्थानिकांनी पुढाकार घेतलेला आहे. महत्वाचं फक्त एवढं आहे की जो व्यक्ती कारमध्ये आहे ते सुखरूप वाचले पाहिजे. क्रेन आलेला आहे, मात्र लोकांची गर्दी बघा किती झाली आहे फक्त बघण्यासाठी. आणि सहकार्य देखील केले जाते. मोठ्या मोठ्या लाद्या आहेत, त्या लाद्या आता काढल्या जात आहेत. कार अद्यापही जे आहे फसलेली आहे. यामध्ये एक तरुण आहे जे जिमसाठी गेलेले होते. आता ट्रक चालू ट्रक आहे आणि ट्रकचं ओझं किती असतं ऑक्सिजन जे आहे लावण्यात आले. पाऊण तासानंतर ही क्रेन आलेली आहे. जर हा सगळा सरकारचा कारभार आहे, जर लवकर आपली सरकार जर चालू राहिली असती, लवकर जर यांना जाग आली असती तर आतापर्यंत हे दृश्य देखील संपलं असतं. मात्र नाही. आता जर बघत असेल आपण पाऊण ते 1 तास जो आहे सुमारास होत आलेला आहे. मात्र आता इथे बचाव कार्य जे आहे याची, परंतु तोपर्यंत जे आहे स्थानिक एवढा भयानक हा जो परिसर आहे आपला बदलापूर मधलाच आहे. आता या क्रेननी जी आहे ती गाडी काढली जाते. या ठिकाणी खरंच माणुसकी जी आहे माणुसकी जिंकते आहे. सरकार पुढे जर बघत असाल तर माणुसकी जिंकत आहे, कारण बचाव दल भरपूर उशिरा आलेला आहे. अर्थात पाऊण तास उशिरा बचाव दल या ठिकाणी आलेला आहे. जर आपण बघत असाल तर कार्य करण्यासाठी जे आहे बचाव दल या ठिकाणी अर्थात पाऊण तास उशिरा आलेला आहे. आणि आता कुठे या क्रेन जे आहे किती वेळ झाला बाहेरच उभ्या होत्या, कारण त्यांना मध्ये येण्यासाठी जागा मिळत नव्हती, रस्ता मिळत नव्हता.
तर संपूर्ण रस्ता जो आहे तो इथे नागरिकांनी भरलेला होता. आपण आता बॅक कॅमेराने बघणार आहोत. बघा की गाडी काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये एक जिवंत जीव आहे. नागरिक त्यामध्ये अडकलेला आहे. एक तरुण अडकलेला आहे जो जिमसाठी जात होते. आणि आता त्याचबरोबर दुसरं जे जेसीबी आहे आपण जर बघत असाल तर दुसऱ्या जेसीबीनी ती ट्रक जी आहे ती सरकवण्यात येते. तिच्यामध्ये लाद्यांचा सामान होता, फरचीचा सामान होता, तो काढण्यात येतोय. हे सर्व जे आहे बदलापूर पश्चिम वालवली या परिसरामध्ये झालेलं आहे. वालवली ते बॅरेज डॅम जाणार वालवली ते आपला बारवी डॅम जाणारा जो रस्ता आहे, उल्हास नदीचा वालवली पूल जो आहे आपला, त्याच रस्त्यावरती सगळं काही झालेलं आहे. म्हणजे हा जो वडवलीवरून जो उत्तरतीचा रस्ता आहे आपला वालवली साईडला येणारा, तिथून तो आला आणि तिथून तो कित्येक लोकांना धडक देत आलेला आहे. त्यामुळे कित्येक लोकांचं जे आहे इथे नागरिकांना दुखापत झालेली आहे. एका नागरिकांचं जे आहे, बाकीच्यांना काढा. तुम्ही एवढे लेट काय आलात? 2 नाही, पाऊण तास लेट आहात तुम्ही. पाऊण तास लेट आहे, पाऊण तास. तिथे थांबू द्या आम्हाला, तुम्ही घ्या, जाऊ द्या ना. आता ते काम करा. तर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे स्थानिकांनी पुढाकार घेऊन बचाव कार्य काढण्याचं काम करतात. 2 ते 3 जेसीबी घटनास्थळी दाखल झालेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे बचाव कार्य सुरुवात झालेलं आहे. गाडी कसं पलटी होणार हो? फुल गाडी आहे ना. जी गाडी जी आहे ती गाडी आता क्रेनने ओढण्याचं, जेसीबीने ओढण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र इथे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे की त्या गाडीवरती जे आहे ट्रक आहे, भला मोठा ट्रक आहे. आणि तो जो ट्रक आहे तो चालू ट्रक आहे. तुम्हाला उशिरा माहिती मिळाली का? उशिरा माहिती नाही मिळाली, पण आता प्रॉब्लेम काय माहिती का, मी तुम्हाला काय रोखतोय, तुम्ही इथे गर्दी करणार, 4 लोक इथे येऊन गर्दी करून इथे बघणार. तुम्ही आता बाजूला आलात ना, आता इकडे आता मी सगळ्यांनाच बाजूला मग त्यांना करायला हरकत नाही. मला काय अर्थ नाही होणार. नाही मला मी तिकडे जाऊन बसतो. ठीक आहे चालेल. मी तुम्हाला नाही माणुसकीच्या खात्यावर. हो ना, हो ठीक आहे. तर आपण जर बघत असाल तर इथे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. अहो सुरक्षा चालकांना बोलवा, ते तुमचं थोडे ऐकणार आहे. तर या ठिकाणी जे अहो तुम्ही सुरक्षा चालकांना बोलवा, तुमचं काय ऐकणार ते. तर या ठिकाणी जे आहे प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे. मात्र बचाव दलाला देखील पुढे जायला मिळत नाही. बघत असताना कितीतरी जे व्यक्ती आहेत त्या दरीमध्ये पडतायत. जेसीबी वाल्यांना नेमकं काय चालू जेसीबीच्या सहाय्याने जे आहे त्या कारला आणि काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण या ठिकाणी आहे ना, एक जर आपण बघत असाल तर नागरिक देखील प्रचंड गर्दी करतायत. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवाशी नागरिकांना काही पडलेलं नाहीये. जर सगळ्यांनी इथून रस्ता मोकळा केला तर बचाव कार्य पुढे जाऊ शकेल आणि त्यांना लवकरात लवकर काढू शकेल. परंतु वाचवणारे बघणारे जास्त, अशी परिस्थिती सध्या आता झालेली आहे.
पुढे बघा तुम्ही चालत जाणार ना. तर याच ठिकाणी जर आपण अजून बघत असाल तर आपल्याला जे आहे 3 ते 4 जणांना त्यांनी ठोकलेलं आहे आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही जे आहे स्पष्ट झालेलं नाहीये. आपण लवकरच जे आहे याचं तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला सुरक्षा दलांपेक्षा जास्त जे आहे आपल्याला नागरिकांची गर्दी दिसते. कधी येणार संपूर्ण जी फौज आहे सुरक्षा रक्षकांची हे सगळ्यात जास्त आता प्रश्नचिन्ह आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे व्यक्तीमध्ये अडकलेले आहे त्यांना काढणं अत्यंत महत्वाचं आहे. इथे आता तेच बचाव कार्य हाती घेण्यात आलंय. जी ट्रक आपण बघत आहोत त्या ट्रकमध्ये संपूर्ण लाद्या आहेत. अतिशय जड अशी ती ट्रक आहे आणि तिच्यामध्ये पूर्ण बरोबर आहे गर्दी खूप लांब झाली आहे. अक्षरशः पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. हा खूप मोठा भीषण हे बघा JCBवर चढून जे नागरिक इथे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतायत. फक्त काही क्षुल्लक बोटावर मोजण्या इतके नागरिक आहेत जे माणुसकीच्या दृष्टीने कारमध्ये जे व्यक्ती अडकलाय त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. बघा हे कार्य हे जे मागे केलं पाहिजे कारण तोपर्यंत पुढे काय सुरू आहे हे समजणार नाही आणि याच्यावरती जे आहे लवकरात लवकर त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम आता सध्या केलं जात आहे. सुरक्षा रक्षक देखील इथे आलेले आहेत. आता सुरक्षा रक्षकांच्या फौजा जर बघत असाल आपण व्यक्ती आहे गाडीमध्ये अडकलेला त्याला काढण्याचं काम जे आता सध्या इथे सुरू आहे. JCB आलेला आहे. कार काढण्यासाठी मात्र जर आपण बघत असाल तर पाऊण तास जे आहे बचाव कार्य उशिरा आलेले आहे. पाऊण तास बचाव कार्य जे आहे ते उशिरा आलेलं आहे. सुरक्षा रक्षक जे आहेत आणि हा भीषण अपघात एवढा मोठा होता की 3 ते 4 जण जे आहेत त्यांना भयंकर दुखापत झालेली आहे आणि ते मृत्यूशी झुंज लढतायत असं सांगण्यात येत आहे. मात्र परिस्थिती जी आहे आपण कुठल्या भागात आहे सांगितलं तर तुम्ही फक्त बघण्यासाठी अजून गर्दी कराल. त्यामुळे आपण पहिलेच सांगितले की बदलापूर पश्चिम वालवली या परिसरामध्ये हा सगळं जे आहे काय होत आहे. बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये होत आहे हे सगळं. ती जी ट्रक आहे ती ट्रक देखील पूर्ण लाद्यांनी भरलेली आहे. म्हणजे अक्षरशः खूप 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 जड अशी ती ट्रक आहे. त्यामुळे तिला सरकवणं देखील पाऊण तासापासून कसरत चालू आहे. साधारण 1 तास होता लादा कसरत चालू आहे परंतु होत नाही. आता क्रेनने जे आहे ती ट्रक सरकवण्यात येते आणि त्यानंतर ते जे कारमध्ये अडकलेले तरुण आहे एक कारमध्ये अडकलेला असं सांगण्यात आलंय. आता बघूया आपण जिमसाठी जात होते. या ठिकाणी पश्चिम परिसरामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये एक ट्रक चालक जो आहे त्यांनी वडवलीच्या वडवलीच्या साईडने जो रस्ता येतो तिथून उतरतीवरून जे आहे 3 ते 4 जणांना धडक दिलेली आहे आणि पायी चालणाऱ्या लोकांना देखील त्यांनी धडक दिली आहे.
2 ते 3 जण जे आहेत मृत्यूशी झुंज लढत आहेत. त्याचबरोबर एक जर आपण बघत असाल कारमध्ये एक व्यक्ती अडकलेला आहे, एक तरुण अडकलेला आहे जे जिमसाठी बाहेर पडलेले होते आणि अद्यापही घरी नाही परतले म्हणून बघत असाल या ठिकाणी हा भीषण झाला. आणि त्या तरुणाला जे आहे आता त्या तरुणाला एकच तरुण आहे त्याला काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली जर दादागिरी विचारायला आपण तर इतकी प्रचंड दादागिरी आहे की म्हणजे पत्रकारांना पुढे नाही जाऊ देते आणि मात्र स्वतः हे बचाव कार्यवाले जे आहेत पाऊण तास उशिरा आलेले आहेत. स्थानिकांनी इथले जे आहे त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. हे आहे सध्याचं सरकार जे आहे आपण ते सरकार बघतोय आपलं. थांबा येते इकडे थांबा इकडे या काळजी करू नका. त्या तरुणांचे जे आहेत वडील काय नाव आहे माझं त्यांचं नाही ते मध्ये अडकले श्रीराम मेहर तरुण अडकलेत मध्ये. जीवितहानी जे आहे मृत्यूची झुंज इथे सुरू आहे. 3 ते 4 जे व्यक्ती आहेत त्यांना या कारवाले अडकलेत आणि ट्रक चालकाने जे त्यांनी त्याला धडक दिलेली आहे. एका महिलेचा देखील हात पूर्णपणे फ्रॅक्चर या ठिकाणी झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की जे आहे 2 ते 3 जणांना जागेच ठार झालेले आहे परंतु अद्यापही माहिती स्पष्ट होत नाहीये. स्पष्ट झाल्यावर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्ही जेसीवरती बसा तिकडे गाण्यावरती तुम्हाला एकदम मस्त तुझे फोटो कुणाल यांना वर घेत फोटीच भेटत नाही शूटिंग नाही भेटा वर घे कुठून जाऊ जाता येतं का असं. तर आपण जर बघत असाल तर चालकाला आता बाहेर काढण्यात येते. कार त्यांची बाहेर काढण्यात येते आहे. तिथे जी कार आहे त्या कारमध्ये तरुण अडकलेला आहे आणि त्या तरुणाला काढण्यासाठी सगळी ही झुंज आता सध्या इथे सुरू आहे. मृत्यू आणि प्राणांसोबत जे आहे हा तरुण इथे झुंजत आहे. आता सध्या आपण जर बघत झटक आहे मात्र तरी सुद्धा बाहेर निघण्याचं नाव घेत नाही. कारण गेल्या 1 ते 1.5 तास होत आला. आता पाऊण तास होता नंतर 1 तास आता 1.25 तास होत आलेला आहे. तरी सुद्धा जे या ठिकाणी तरुण बाहेर निघत नाहीये. पश्चिम परिसरामध्ये सगळं काही झालेलं आहे. हे सर्व काही बदलापूर पश्चिम परिसरामध्ये परिस्थिती आपण सध्या बघतो.
2 ते 3 जणांना जे आहे यांनी ठार मारलेला आहे असं सांगण्यात येत आहे, परंतु अद्यापही माहिती स्पष्ट नाही आहे. त्यामुळे आपण लवकरच माहिती घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे, परंतु नागरिक जे या ठिकाणाहून सरकारला तयारच नाहीये. सगळ्या नागरिकांना बघायची एवढी काही झाली आहे, कोणीही सरकारला तयार नाहीये. फक्त साखळी करून जे आहे सुरक्षा चालकांनी या लोकांना बाहेर काढलं पाहिजे, बाहेर बाजूला काढलं पाहिजे, जागा मोकळी केली पाहिजे. तेव्हा क्रेनवाल्यांना देखील समजेल की कुठून. आता बघा ट्रक देखील काढण्यात येते आणि ट्रक देखील काढण्यात येते आहे. त्यांना काढण्याच्या चक्करमध्ये जे आहे 2 ते 3 जण अजून जातील, कारण लोक सरकतच नाही आहे. बघा JCBवर सुद्धा सगळ्यांनी कब्जा केलेला आहे, कोणी सरकत नाहीये. कारमध्ये एक तरुण अडकलेला आहे आणि त्यांना काढलं जात आहे. एका भल्या मोठ्या ट्रकने जे आहे सर्वांना धडक दिलेली आहे आणि ट्रक चालक फरार झालेला आहे. गाडीवर आहे त्यामुळे देखील नाहीये. मध्ये एक गाडी आणि ट्रक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळे जे नागरिकांची गर्दी झाली आहे त्यांनी इथून रस्ता मोकळा केला पाहिजे, तेव्हा JCB चालकांना समोरची परिस्थिती दिसेल. कमी आहे का कमी? खरं तर हा पूर्ण सगळ्यात मोठा हा असा अपघात आहे, सगळ्यात मोठा अपघात आहे. त्याला जाग येईल का? सर्वात मोठा अपघात जो आहे हा झालेला आहे. जसं की आपण सांगत होतो एखादा निष्पाप बळी गेल्यावरती प्रशासनाला जाग येईल का? तर प्रशासन आता तरी जागी होणार आहे का? 2 ते 3 जणांचा इथे मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात येते, अशी माहिती मिळते आहे. 2 जणांना जे आहेत जखमी झालेले, एका महिलेचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. एक जो तरुण आहे तो मृत्यूची झुंज लढतो इथे. या ठिकाणी कित्येक वेळेला आपण सांगितलं होतं की बॅरिकेड्स लावा, जड वाहनांना बंदी करा, मात्र तरी सुद्धा बंदी करण्यात नाही आली आणि त्याचमुळे हे झालेलं आहे का? हा जो ट्रक चालक आहे तो देखील फरार झालेला आहे आणि त्याची काही चुकी नव्हती. तो बिचारा कारवाला जे आहे, कार चालक मृत्यूशी झुंज लढतो तिथे. बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी आहे, म्हणजे त्या व्यक्तीचे प्राण वाचायला पाहिजे, त्यांना लवकर बाहेर सुरक्षित निघायला पाहिजे. ते यासाठी जे आहे आता खरं तर इथे फौज यायला पाहिजे होती आणि हे सगळे जे बघणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढायला पाहिजे होतं, साखळीकडून बाहेर काढायला पाहिजे होतं. मात्र कार जी आहे
निघत नाहीये, कारण कारवरती पूर्णपणे जे ओझं आहे ते आहे, म्हणजे ट्रकचं 2 ते 3 वेळेला कार काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र निघत नाही आहे कार. एका जेसीबी त्यांना बंद करावं लागेल. मला चोरडते हात हळवा मोबाईल. बघणारे एवढी गर्दी करतायत ना, म्हणजे बघणाऱ्यांनी कमीत कमी थोडीशी माणुसकी ठेवून बाहेर यायला पाहिजे. बघणाऱ्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात झालेली आहे. बघणाऱ्यांनी जोपर्यंत मागे येणार नाही तोपर्यंत जेसीबी चालकांना देखील पुढची परिस्थिती ही समजणार नाही. जेसीबी झालं. आता आपण सगळे जे तरुण आहेत त्यांनी पुढाकार घेऊन खरं तर ही गर्दी कमी केली पाहिजे असंच वाटतंय. आता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये झालंय. तुम्ही काय बचाव कार्य घेऊन येणार आहात का? या फौज घेऊन या सगळ्यांनी बचाव कार्य करायला, कारण इथे बचाव कार्य कमी पडतंय. एका साईडला जे ती ट्रक सरकवली जाते आणि दुसऱ्या साईडला जे आहे नाही शांती टेकडीला नाहीये. चुकीची माहिती देऊ नका. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सध्या हे सगळं होतं आहे. बदलापूर पश्चिम वालवली नदीचा उल्हास नदीचा जो पूल आहे त्या साईडला जाणारा जो रस्ता आहे, वालवली नाका याच इथेच आहे. ते जवळच जर आपण बघत असाल तर एक स्कूल देखील आहे. 2 पोलीस आले, 50 पोलीस मध्ये 2 पोलीस आले. बरोबर नको तिथं पोलीस बरोबर टायमावर हजर. बोला ना, अशा टायमाला गरज आहे पोलिसांची फौज पाठवायची. किती तिथे आलेले 2 पोलीस इथेशी आहेत. बचाव कार्य किती आहेत? बचाव कार्य हजारो आहे तिथेशी. मग पोलिसांचा प्रशासन काय करतो? झोपलाय. जिथं दडवाणांची वस्तू जाऊ नये तिथं दडवाणं जातात. वालुली गावाचे माणसं आले फक्त मदत करा. रिक्षा ड्रायव्हर प्रशासनचा कुत्रा नाही इथे. पोलीस फक्त 2 आहेत. बचाव करण्यासाठी हजारो माणसं आले. काही एक प्राण वाचावा. बाकी कोण आले? फायर ब्रिगेड आले. आपले फायर ब्रिगेडवाले जे अधिकारी आहेत त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. ती इथे आलेत, मात्र त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे आणि त्यामुळे ते देखील इथपर्यंत पुढे पोहोचू शकत नाहीये. परंतु अजून जे बचाव कार्य होते त्यांनी यायला पाहिजे होते. इथे संख्या वाढवली पाहिजे होती. बदलापूर पूर्व पश्चिम अंबरनाथ सगळेच जे आहे त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं. कार आता सध्या तर सध्या आपण जर बघत असाल तर या ठिकाणी कार चालकाला ऑक्सिजन देखील देण्यात आलेला आहे आणि तो देखील स्थानिकांनीच दिलेला आहे. जे कोणी यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांच्याच जे कार्याला आपण सलाम केला पाहिजे. जो तरुण आहे या गाडीमध्ये तो सुखरूपपणे बाहेर यायला पाहिजे. गाडी लवकरात लवकर जे आहे त्याची जी झुंज आहे ती संपली पाहिजे.
दोरी लावली जाते आहे, जी दोरी लावली जाते आहे ते जेसीबीने कार काढण्यासाठी, ती देखील 2 ते 3 वेळा तुटून गेलेली आहे. सगळ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करा की सुखरूपपणे जे आहे हे कार आणि तरुण जो आहे कारमध्ये असलेला कार चालक तो बाहेर आला पाहिजे. काका असं मध्ये एकच तरुण आहे जो जिमसाठी गेला होता. मध्ये एक तरुण आहे जो जिमसाठी गेला होता आणि तो सुखरूप आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. मध्ये एक तरुण आहे. बाकी ज्या ट्रक या ठिकाणी मध्ये एक तरुण आहे जो कारमध्ये अडकलाय आणि जो ट्रक चालक आहे त्यांनी 2 ते 3 जणांना उडवलं, त्यानंतर अजून एका जणाला जखमी केलं आणि या ठिकाणी 2 जण ठार देखील झाले अशी माहिती मिळते. मात्र अद्यापही आपण इथे अडकलो त्यामुळे माहिती स्पष्ट होत नाही, परंतु आपण लवकरच सुरक्षा चालकांना भेट घेऊन जे आहे संपूर्ण माहिती काय आहे ते घेणार आहोत. जो कारमध्ये जो चालक अडकलेला आहे तो जिमसाठी गेलेला होता आणि जिमवरून परतून घरी येत होते. त्याच वेळेस हा भला मोठा अपघात झाला. साधारणतः 1 तास होत आलेला असेल या अपघाताला आणि बचाव कार्य सुरू आहे या ठिकाणी. आपली जेसीबी गाडी एक विनंती राहील सगळ्यांना, जर तुम्ही फक्त बघायसाठी येणार असाल तर बघण्यासाठी कोणीही येऊ नका, कृपा करून येऊ नका कोणीही. याच ठिकाणी जर काही खळबळ माजली, जर काही अपघात अजून परत झाला तर याला परत जबाबदार कोण असणार, या ठिकाणी कधी जाग येणार प्रशासनाला, इथे परत जर कधी काही जबाबदार कोण असणार, एवढ्या मोठ्या दरीजवळ लोक उभे आहेत याला जबाबदार कोण असणार, इथे का इथं भिंती नाही बांधल्या जात, का इथे बॅरिकेड्स नाही लावले जात, जाळ्या का नाही, रेलिंग का नाही लावल्या जात आहे प्रशासनाला. बघा हे एवढ्या हजारोच्या संख्येने लोक इथे एकवटलेले आहेत, त्या व्यक्तीला जे आहे वाचवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, मात्र अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे खरंच. कार अडकलेली आहे, आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकते. हो आता तुम्हीच सगळ्यांनी बोला या ठिकाणी. सरका ना, मावशी चला मागे. जे कार्य आहे आता केलं जातं ते आपण हे बघा, त्याचं बघा तिकडच्या दिशेला परिस्थिती इतकी गंभीर आहे की एका ट्रक चालकाने जे आहे कार जी आहे आता काढण्यात यश आलेलं आहे, कार बाहेर काढली जाते. गणपती बाप्पाच्या कृपेने खरंच खूप छान झालंय आणि सगळेच जे आहेत या ठिकाणी. मात्र त्या कारमध्ये एक तरुण आहे, अजूनही तो बाहेर निघलेला नाहीये, त्यालाच काढले जात आहे का. अरे बापरे, खूप खूप भीषण असा हा अपघात आहे. बघा बचाव कार्य बघा बदलापूरकरांना कोण आहे, हे सगळे तरुण आहेत, आपलेच रिक्षा चालक मित्र आहेत, रिक्षा चालक मित्र आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, तिथे स्थानिक लोक आहेत. त्या ट्रक गाडीमध्ये अडकलेल्या देखील काही दिसत नाहीये.
देवाच्या कृपेने जे आहे सुखरूप ही कार या ठिकाणी बाहेर आलेली आहे. जो तरुण असेल त्याला बाहेर काढण्यात येते. मध्ये जी परिस्थिती चालू आहे ती काही दिसत नाहीये. बघणाऱ्यांची एवढी गर्दी झाली ना, प्रचंड प्रमाणात बघणाऱ्यांची गर्दी झाली. तरी सुद्धा बाजूला सरकायला देखील तयार नाही. यांना जे भक्त ना त्यांना साखळी करून खरं तर बाहेर काढलं पाहिजे. सुरक्षा रक्षकांचा अभाव या ठिकाणी झालेला आहे. सुरक्षा रक्षक जर अजून असते तर ह्या सगळ्या बघणाऱ्यांना बाहेर काढलं असतं. या ठिकाणी गाडी बाहेर आलेली आहे पण ती त्याच्यामध्ये जो तरुण अडकलेला आहे त्याला काढलं जातं. हा जो तरुण की सरकूया कार्य जे आहे या ठिकाणी या ठिकाणी आत्ता जाग येते. सुरक्षा रक्षकांना जे आहे आत्ता जाग येते आहे. अरे मला जाऊ दे पुढे. हा बघा आत्ता यांना जागा दादा मला जाऊ दे. दादा मला हात पकडा. दादा मला जाऊ हात पकडा. मी केव्हाचीच सांगते हात पकडा. केव्हाचीच सांगते. तर का या ठिकाणी जर ही पहिलेच केलं गेलं असतं असं तर अशी परिस्थिती झाली नसती. बघणाऱ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते आहे आणि त्याचमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर आपण बघत असाल तर साखळ्या करून जे आहे बघणाऱ्यांची गर्दी कमी करण्यात आली आहे. बघा म्हणजे या तरुणाला वाचवण्याचं काम आता सध्या सुरू आहे. तरुण सुरक्षित आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका. मात्र अजूनही मृत्यूशी झुंज आहे कारण 1 तासापासून जे आहे या गाडीमध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यांना ऑक्सिजनसाठी जे आहे त्यांना इथे ऑक्सिजन देखील देण्यात आलेला आहे. मात्र तरी सुद्धा जर आपण बघत असाल त्या गाडीवरून देखील काढण्यात येते आणि या साईडने देखील म्हणजे सगळे स्थानिक आहे इथे. सगळे स्थानिक दिसत आहेत आपल्याला.
कारचा जो दरवाजा आहे तो अतिशय पॅक लागलेला आहे. भयानक परिस्थिती झालेली आहे. किती भयानक असेल याचा आपण अंदाजा लावू शकतो. आगीकडे सुचवण्यास सुरुवात झाली. सगळ्यांना सांगितलं जातंय की बाजूला सरका, पण कोणी सक्षम नाहीये. बदलापूर पश्चिम परिसरात सध्या आता आपण आहोत. वालवली नाका याच परिसरामध्ये हा मोठा भव्य असा भीषण अपघात हा झालेला आहे आणि याला जे आहे बचाव कार्य जो आहे कुठेतरी इथे त्याला कमी पडताना दिसते. बचाव कार्य ऐका हे चालू नाही, हे चालू आहे म्हणून लोक अडकले. हे बंद केलेलं बघणार इथे येते. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये जो आहे एक भीषण अपघात जो आहे तो झालेला आहे. एका ट्रक चालकाने 2 ते 3 जणांना इथे उडवलेला आहे. 2 ते 3 नाही, 3 ते 4 जण सांगण्यात येत आहे. अद्यापही जो आकडा आहे तो स्पष्ट होत नाही. मात्र 2 जण इथे जागीच ठार झाले अशी माहिती मिळालेली आहे, परंतु ती माहिती स्पष्ट होत नाही. आपण लवकरच सुरक्षा चालकांकडून माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्याचबरोबर जो एक तरुण आहे तो जिमसाठी गेला होता, परंतु तो जो आहे त्याला त्या कारमध्ये होता आणि त्याची कार देखील इथे आता अडकलेली आहे आणि ट्रकवाले जे आहेत फरार झालेला आहे. ट्रक चालक जो आहे फरार झालेला आहे. ट्रकमध्ये लाद्या होत्या, त्या लाद्यांचं प्रमाण एवढं जास्त होतं. बाकीची माहिती तुम्हाला मी नंतर देते. त्या तरुणाला काढण्यात आले, परंतु बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आता त्यांना गाडीची अवस्था आपण आता बघणार आहोत. ॲम्ब्युलन्समध्ये जे त्या तरुणाला घेऊन जाण्यात येते ही गाडी बघा, गाडीची अवस्था बघा. रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात येते. बरोबर आहे, सगळ्यात जास्त बघणाऱ्यांची गर्दी झाली आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवापेक्षा जे कौतुक आहे तुमचं आता. पण चुकी तुमची नाही, सिस्टीमची चुकी. तुम्हाला
अभाव कमी आहे कामगारांचा, पण तुम्ही दोघं ठिकाणी खूप चांगलं काम केलं. माहिती द्या दादा. सर दादा 2 मिनिटं पकडा. माहिती द्या 2 मिनिटं. दादा उभे राहा. जर आपण बघत असाल तर या ठिकाणी जे आहे चुकी सुरक्षा दलांची नसून या ठिकाणी कमी पडलेल्या अभावाची आहे. 1.5 तासांच्या अटूट प्रयत्नानंतर त्या कार चालकाला बाहेर काढलेला ना. आता काय बोलाल, काय माहिती द्या. जवळजवळ अपघात 7:30 दरम्यान झालेला होता. मी पोलीस हवालदार बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन 2 तासापासून सतत काम करत आहोत. 2 क्रेन 2 JCB लावून जो मोठा ट्रक आहे त्याचा ब्रेक फेल झालेला होता. सदर ठिकाणून आम्ही आता सुखरूप एका इसमाला काढलेला आहे गाडीमधून. एक लेडीजचा डेथ झाल्या, पूर्व हॉस्पिटलला पाठवलेला आहे आणि तो जखमी आहे, आशीर्वाद हॉस्पिटलला ऍडमिट केलेला आहे. असं सांगण्यात येते कोणी ठारही झालंय, असं काही झालंय का? नाही नाही ना. तसं काय. बचाव कार्य जर बघत असाल आपण तर किरवी सर आणि कशी पोलीस हवालदार बाळवण पोलीस हवालदार बाळवण तर पोलीस हवालदार बाळनोत आपल्याला दिसले, त्याचबरोबर किरवे साहेब आपल्याला दिसले. तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. या ठिकाणी पुन्हा एकदा जे आहे हे सगळे जे अधिकारी आहेत ते त्यांनी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. 2-3 अधिकारी होते फक्त या ठिकाणी आणि या सगळ्यांनी मिळून जे आहे या ठिकाणी बचाव कार्य केलेलं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला सगळ्यांनी. या सगळ्यांचंच आपण खूप खूप कौतुक करूया, कारण हे खूप मोठं जे आहे, खूप मोठा अपघात या ठिकाणी झाला. हा अपघात तर झालाच, परंतु एका व्यक्तीला वाचवण्यामध्ये सगळ्यांनाच यश आलेलं आहे. त्यामुळे हे सगळेच जे अधिकारी आपल्याला दिसत आहेत त्यांचं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. बघा अगदी क्षुल्लक बोटावर मोजण्या इतके अधिकारी आपल्याला दिसत आहेत. या सगळ्यांचे जे आहे कामगिरीचं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. यांच्याच बोला, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे सगळं शक्य झालंय. किती तास झाला दादा प्रयत्न करत? 7:15 वाजता आलेलो, 9:30 वाजता हे सर्व निष्पन्न झालं. ग्रुप होता ना ते प्रॉब्लेम झालेला नाहीये, गाडीवाल्याच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. जर बघत असाल तर या ठिकाणी गाडीवाल्याच्या चुकीमुळे आणि तो गाडीवाला देखील फरार झालेला आहे. मात्र बोटावर मोजण्या इतके जे आहेत काही बरोबर काही क्षुल्लक जे आहेत बचाव कार्य कमी पडलं का? काहीच नाही. गाववाल्यांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मदत केली, पोरांनी एवढी मदत केली ना, सर्व सर्वांनी मदत चांगली केलेली. आणि आपण जर बघत असाल तर या ठिकाणी शेख सर आहेत, म्हापसे सर आहेत. दादा तुमचं खूप खूप कौतुक. खरंच असे अधिकारी जे आहेत आपल्या बदलापूरमध्ये पाहिजेत. किती वेळापासून इथे आहात? इथे 7 तास चालू आहे आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं आहे. आता त्या व्यक्तीला कुठे ऍडमिट करण्यात आलं काही? काही बोटवर मोजण्या इतके अधिकारी जे होते दादांशी बोलूया. खूप खूप कौतुक तुमचं. खूप जे आहेत आपण जर बघत असाल तर या ठिकाणी दांगड सर आहे, त्याचबरोबर किरवे सर आहे. या लोकांचं आपण कौतुक यासाठी करतोय कारण एवढी मोठी जी आता सध्या एवढी मोठी जी गर्दी झाली होती, यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 फक्त 5 ते 6 जे आहेत आपल्याला सुरक्षा दल इथे दिसतात. आणि हेच सुरक्षा दल जे आहे गर्दी सगळं कमी करण्याचं काम करतं. आपण आता निघूया इथून. खूप प्रचंड प्रमाणामध्ये जी आहे गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. आता ही जी ट्रक आहे हिच्यामध्ये लाद्या होत्या. हे बघा, या लाद्या इथल्या नागरिकांनी काढल्यात. जो व्यक्ती होता कार चालक त्याला सुखरूप
आवाज नाही येते का? पार्ट 2 करूया आपण. पार्ट 2 करू.